आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। रोजगाराची नवी संधी, आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आणि जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राच्या उत्पादनाची दमदार ओळख। पलूस, कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने साकारलेली कृष्णा विरडा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी पलूस। स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम, माननीय विश्वजित कदम, माननीय महेंद्र आप्पा लाड आणि मोहनराव कदम यांच्या प्रयत्नांतून उभा राहिलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 25,200 चाहत्यांची क्षमता, तब्बल 43 कोटींची गुंतवणूक आणि अत्याधुनिक विदेशी यंत्रसामग्री, उच्च दर्जाच्या सुताची निर्मिती करत चीन, ब्राझील, इजिप्त, पेरू, तुर्की यांसह विविध देशांमध्ये निर्यात। आज 500 जणांना रोजगाराची संधी, त्यामध्ये 70% मागासवर्गीय सभासद आणि युवकांचा सहभाग। उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी सुवर्ण पदकांचा सन्मान, तर उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्काराचा बहुमान। रोजगारातून विकास आणि विकासातून समृद्ध भविष्य। कृष्णा विरडा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी पलूस, प्रगतीची नवी ओळख। शाळेतील मुख्याध्यापकावर महिला शिक्षिकेचा गंभीर आरोप, विटा पोलिसात तक्रार दाखल। शाळेत तब्बल 20 वर्षे सेवा, मात्र गेल्या काही काळापासून मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा महिला शिक्षिकेचा गंभीर आरोप आहे। माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पंडितराव कुलकर्णी यांच्या विरोधात महिला शिक्षिकेने विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आपल्याला अश्लील शब्दात पत्रे पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही तक्रारीत दाखल करण्यात आलाय। यापूर्वी महिला आयोगाकडेही तक्रार केल्याचे पत्रात नमूद आहे। या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महिला शिक्षिकेच्या आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी होणार आहे। आता या तक्रारीनंतर नेमकं सत्य काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। आज पत्रकारांना सुट्टीच्या दिवशी बोलवून सुद्धा तुम्ही सर्व आला त्याबद्दल तुमचे आभार आहे, कारण विषयच तेवढा गंभीर होता। त्यामुळं आजचा दिवस घालवणं किंवा एक दिवस कमी करणं ह्यासाठी म्हणून तातडीने हे पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन केलं। आज आहे की महिलांच्यावर अत्याचार केल्याबाबत किंवा महिलांना लैंगिक त्रास दिल्याबद्दल दिलीप पंडितराव कुलकर्णी म्हणजे DP कुलकर्णी या नराधामाला पोलिसांनी त्याच्यावर FIR करून त्याला पोलिसांनी अटक केलेलं आहे। याच्यावर 5/8/2026 रोजी FIR दाखल झालेला आहे आणि त्याला 13/8/26 रोजी अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टानं त्याला 4 दिवसाची PC दिलेली आहे। PC मध्ये पोलिसांचा जबाब झाला। मुख्य ह्यांना घटनाक्रम सांगायचा म्हणजे ज्या संस्थेत हा मुख्याध्यापक होता त्या संस्थेत काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत ह्याचं कायमच वर्तन ह्या मुख्याध्यापकाचं पदाला शोभेल असं नालायक पद्धतीचं न शोभणारं नालायक पद्धतीचं ह्याचं वर्तणूक होती। तो महिलांच्या असहाय्यतेचा त्याच्या पदाचा वापर करून महिलांच्यावर अत्याचार करायचा आणि ह्या सर्व बाबीची संपूर्ण चर्चा, ह्या संपूर्ण माहिती ही पूर्णपणे त्या शाळेतील सर्व शिक्षकांना व कळत्या विद्यार्थ्यांना होती। त्याच्यामुळं आणि याचं संस्थाचालकाचं हितसंबंध असल्यामुळं याच्यावर कोण तक्रार द्यायला तयार नव्हतं, कारण याच्यावर हा तिथं दबाव निर्माण करून होता किंवा काय त्यांचं लागेबांधे असतील, त्याच्यामुळं तो याच्यावर कोण तक्रार द्यायला धजवत नव्हतं अशी परिस्थिती होती। त्याच्यामुळे याचं कायम ही प्रवृत्ती वाढत गेली आणि ह्याला कोणीही रोखलं नाही। अजून ह्याच्या बऱ्याच गैरकृत्य आहेत, हे सुद्धा पुढे येतील। बऱ्याच महिलांना त्रास दिले आहेत, याबाबत वारंवार काही लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारी सुद्धा दाबून ठेवण्याचा प्रयत्न केले आहेत। मुद्दा असा झाला की ह्या संस्थेतील 5 शिक्षिका यांनी सर्व शिक्षकांना एकत्र करून त्यांच्या हक्क मागण्यासाठी प्रयत्न करत होत्या। त्यांना त्यातून परावृत्त करण्यासाठी हा त्यांना अश्लीलतेच्या मार्गाने पत्र लिहून वगैरे ह्यांना परावृत्त करण्यासाठी त्यातून
हा त्याला प्रयत्न करत होता. यामध्ये ह्याला अजून एक ह्याचा एक सुपारीबाज मित्र आहे आणि ह्याचा सहकारी आहे, तो पण ह्यात सामील आहे. हे दोघांचा उद्योगच आहे की अशा पद्धतीनं लोकांना किंवा त्रास देणे, महिलांना त्रास देणे, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी करणे, ह्या सगळ्यांचा विषय आहे. याबाबत असं झालं की महिलांना साधारण 30/11/25च्या दरम्यान नंतर 1-2 दिवसानंतर पत्र आली महिलांना ह्याच्यात, आणि अशीच पत्र वारंवार येत होती. आणि ह्यावर महिलांनी चौकशी केली असता किंवा यावर म्हणलं असतं की त्या पत्रावर खानापूरचा शिक्का दिसून आला. खानापूरचा शिक्का आल्यानंतर या तक्रारदारांनी त्याची चौकशी केल्यानंतर तिथले CC फुटेज काढल्यानंतर हा दिलीप कुलकर्णी विरुद्ध DP कुलकर्णी हा तिथं त्या पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतानाचा त्यावेळी त्या CCTVत दिसून आल्यानंतर ह्या सर्व चौकशीत लक्षात आल्यानंतर ह्याच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली. महिला आयोगाकडे साधारण त्यांनी 30 जानेवारी 2026 रोजी पत्र केले. महिला अधिकाऱ्यांनी त्यानंतर हे प्रकरण शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलं. त्यांनी तिथंसुद्धा ह्यानं आपल्या पदाचा आपल्या ताकदीचा वापर करून राजकीय वापर करून ते प्रकरण दाबलं. तिथंसुद्धा त्यांना कुठला न्याय मिळाला नाही. अशा पद्धतीचं झालं. त्यानंतर परत पुन्हा महिला आयोगाकडे याचा यांनी फॉलोअप केला. आमच्या नागरी हक्क संघटनेला यांनी अप्रोच झाल्यानंतर आम्ही ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतल्यानंतर आम्ही सदर महिला आयोगावर रिक्वेस्ट करून हा सदर पोलीस स्टेशनकडे देण्याची मागणी केली. पोलीस स्टेशनला याचा ठराव तपास आल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर हे साधारण एक 4-5 महिन्यानंतर हा 5/8/2026 रोजी FIR दाखल करण्यात आला. FIR दाखल करून आज त्याला हे पोलिसांनी ताब्यात केलेलं आहे. FIR दाखल केल्याचं कळताच हा फरार झाला. ह्याला 5-6 दिवस हा म्हणजे FIR दाखल झाल्यानंतर हा जवळजवळ 8 दिवसानं सापडलेला आहे. आणि या दरम्यानच्या काळात हा कुठं फिरत होता, काय होता, याची चौकशी पोलीस करत आहेत आणि त्यांनी करून तो त्याला पकडला. परंतु आमची अशी मागणी आहे ह्याच्यामध्ये की हा माणूस हा एकटा नाही, याला साथीदार आहेत, ह्याच्याबरोबर एक सुपारी बहादर आहे आणि ह्याला मदत केली. म्हणजे हा फरार असताना हा कुठं फिरत होता, ह्याच्या संपर्कात कोण होतं, ह्याला कुणी लपवण्यासाठी मदत केली, याचा तपास झाला पाहिजे. तसंच हे जे पत्र त्यानं टाकली ही कुठल्या लॅपटॉपमध्ये तयार केली, ह्याला कोण तयार करून देत होतं, हा स्वतः हा तयार करत होता, याचा प्रिंटर पाहिजे, या सगळ्या गोष्टीची खुलासा पोलिसांनी केला पाहिजे. आणि हे पोलीस प्रकरण याचा चौकशीची होताना जरा ह्याच्यावर दबाव निर्माण झाल्याचा प्रकार दिसत आहे आम्हाला. यामागे ह्याला मदत करणारे हे नालायकपणानं वागत आहेत. कारण अशा नालायक प्रवृत्तीला जर कोण कुठलं मागं घालत असेल तर ते लोकसुद्धा त्याच प्रवृत्तीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मला त्या लोकांना असं म्हणणं आहे की हे आम्ही नालायकी खपवून घेणार नाही आणि याबाबत आम्ही याबाबत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित त्याची अद्दल घडेल. कारण अशा पद्धतीने महिलांना कोण त्रास देत असेल, असाही त्यांचा फायदा घेत असेल आणि त्यांच्या मागं जर का अशा पद्धतीनं लोक उभा राहत असतील, हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. तुमचं, आमचं, पत्रकारांचं, सगळ्यांचं कर्तव्य आहे की सगळ्यांनी त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, सगळ्यांनी त्याला ताकद दिली पाहिजे. पोलिसांना हा तपास पारदर्शी केला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असं झालं पाहिजे. आणि अद्याप ह्या गोष्टीचा आम्हाला असं दिसतंय की यात जे सहकार्य करणारे आहेत आणि ह्याला साथ देणारे आहेत ह्यांच्याबद्दल चौकशी होत नाहीये. ह्यांना कोण राजकीय दबावाखाली हे दाबवलं जातंय का प्रकरण. तर याबाबत आमची पोलिसांना मागणी आहे की तुम्ही ह्याचा सखोल आणि व्यवस्थित तपास करा. जे ह्यात सामील आहेत, ह्याला साथ देणार आहेत, ह्यांच्यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा आणि अन्यथा आम्हाला याविरुद्ध आंदोलनाला बसावे लागेल. हे आज आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे सगळ्यांना सांगत आहेत. याचे सर्व सबळ पुरावे आज आमच्याकडे आहेत. ते सगळे तुम्हाला मी पत्रकारांना देणार आहेत. माझ्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे देणार आहेत. आणि या महिलांना न्याय मिळवण्याकरता आपण पण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी ही आपल्याला विनंती करतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.